भारताच्या ई-कॉमर्स इकोसिस्टममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असली तरी भारताच्या विशाल भौतिक वाणिज्य उद्योगाच्या उलट त्याच्या एकूण किरकोळ इकोसिस्टममध्ये त्याचा वाटा अजूनही छोटासा आहे. हा वाटा लहान शहरे व ग्रामीण भागात अजून छोटा होत जातो. ई-कॉमर्स व्हॅल्यू चेनच्या सध्याच्या प्लॅटफॉर्म केंद्रित रचनेत अडथळा पाहायला मिळत आहे, जिथे खरेदीदार आणि विक्रेता असे दोघेही सूचीबद्ध असलेल्या केवळ विशिष्ट प्लॅटफॉर्मद्वारे व्यवहार करू शकतात. एक उदाहरण पाहून हे समजून घेऊया. खरेदीदाराला काहीतरी हवे आहे. ती तिच्या आवडत्या ॲपवर लॉग इन करते, वस्तू शोधते आणि खरेदीसाठी मर्यादित पर्याय तिला सापडतात. अजूनही काही विकल्प तिला शोधायचे असल्याने तिला अनेक ॲप्स बघावे लागत आहेत आणि असे बरेच इतर विक्रेते आहेत जे खरेदीदार वापरत असलेल्या ॲप्सवर उपलब्ध नाहीत. असे शक्य आहे की ते किंमत, गुणवत्ता आणि डिलिव्हरीच्या बाबतीत तिला चांगले पर्याय देऊ शकतील, पण अखेरीस त्यांना शोधून काढण्याचा मार्ग तिला ठाऊक नाही. दुसरीकडे एखादा सामान्य विक्रेता एरवी मर्यादित ॲप्सवर स्वतःला सूचीबद्ध करतो. आपल्याला माहित आहे का की त्याने स्वतःला नोंदविलेले नाही असे अन्य भरपूर ॲप्स आहेत ज्यामधून खरेदीदार त्याच वस्तू मागवत आहेत. विक्रेत्याने गमावली ही एक मोठी संधी आहे. याशिवाय विक्रेता तो विक्री करत असलेल्या ॲप्सच्या अटी व शर्तींना सुद्धा बांधील असतो. आणि हे सांगायलाच नको की बहुतेक विक्रेत्यांसाठी त्यांचे स्वतःचे प्लॅटफॉर्म तयार करणे सुलभ नसतं, कारण संपूर्ण ई-कॉमर्स व्हॅल्यू चेन स्थापित करणं जटिल व खर्चिक असतं. यामुळे लाखो खरेदीदार आणि विक्रेते यांना सध्याच्या ई-कॉमर्स मॉडेलमध्ये सामील होता येत नाही. ONDC किंवा ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स या उपक्रमाला भारत सरकारने समर्थन दिलेले आहे. हे एक नेटवर्क आधारित ओपन प्रोटोकॉल आहे जे सर्व खरेदीदारांना नेटवर्कवर असलेल्या सर्व विक्रेत्यांशी जोडून भारतातील ई-कॉमर्सच्या भूदृश्यात बदल करेल. हे इंटरऑपरेबल प्रोटोकॉलद्वारे होतं, जे ई-कॉमर्स व्हॅल्यू चेन उलगडू देते. हे खरेदीदाराला एक ॲप वापरून वेगळ्या ॲपवर सूचीबद्ध विक्रेत्याशी मुक्तपणे व्यवहार करू देतं, पण हे तेव्हा होतं जेव्हा दोन्ही ॲप्स ONDC नेटवर्कवर असतील. ONDC हे डिजिटल पेमेंटसाठी UPI जसं कार्य करतं तसंच आहे. म्हणजेच पाठविणारा आणि प्राप्तकर्ता यांच्या बँका वेगवेगळ्या असल्या आणि ते वेगवेगळ्या ॲप्सवर असले तरी सुद्धा व्यवहार करता येतात. त्याचप्रमाणे ONDC वर खरेदीदार आणि विक्रेता वेगवेगळ्या ॲप्सवर असले तरीही व्यवहार करता येतील. ONDC ची रचना ही ई-कॉमर्स उद्योगात पुढची मोठी क्रांती घडवून आणण्यासाठी करण्यात आलेली आहे. ONDC चा फायदा सामान्य खरेदीदाराला कसा होईल हे समजून घेऊया. खरेदीदाराला चॅट विजेट, ॲप, IVR सोल्युशन किंवा वेबसाईटद्वारे म्हणजेच मुळात कोणत्याही प्रकारच्या ॲप्लिकेशनमधून नेटवर्कशी जोडता येईल आणि वस्तू शोधता येतील. ONDC गेटवे मल्टी डोमेन रजिस्ट्री तपासते आणि शोधलेल्या वस्तूच्या श्रेणीप्रमाणे विक्रेत्यांना हा शोध मोठ्या प्रमाणात प्रसारित करते. या विक्रेत्यांना नेटवर्कवर असलेल्या कोणत्याही ॲपवर सूचीबद्ध होता येईल. खरेदीदाराला निवडण्यासाठी शोध परिणाम अनेक पर्याय दर्शवितात. तिला सर्वात जास्त जे आवडेल ते ती निवडेल. त्यानंतर ती डिलिव्हरीसाठीचे पर्याय शोधेल. गेटवे तिच्या आणि विक्रेत्याच्या स्थान तपशिलासह विनंती दोन्ही ठिकाणी सेवा देणाऱ्या सर्व लॉजिस्टिक्स प्रदात्यांना प्रसारित करेल. तिला निवडण्यासाठी शोध परिणाम तिला अनेक डिलिव्हरीचे पर्याय दर्शवतील. स्वतः उत्पादने वितरित करत असणाऱ्या विक्रेत्यांपैकी ती निवडू शकेल किंवा ती इतर डिलिव्हरी सेवा प्रदात्यांमधून सुद्धा निवडू शकेल. ती सर्वात चांगला पर्याय निवडेल. त्यानंतर ती चेकआउट पेजवर जाईल आणि तिच्या आवडीच्या देय पद्धतीद्वारे देय भरण्यापूर्वी तपशिलांची पुष्टी करेल. ती व्यवहार पूर्ण करेल आणि पैसे दोन्ही पक्षांना मिळतील. अगदी सुरळीत झालं ना? चला अजून एखादं उदाहरण पाहूया जिथे खरेदीदाराला एकाधिक उत्पादने आणि सेवा ऑर्डर करायचे आहेत. राजला कामानिमित्त केरळला जायचं असल्यानं त्याला काही सूटकेस, विमानाची तिकीटं यांची खरेदी करायची आहे. बेसिक मल्याळमचा कोर्स करायचा आहे आणि घरगुती राहण्याची सोयही बुक करायची आहे. ONDC नसते तर त्याला कमीत कमी 4 निराळ्या ॲप्सवर हे करावे लागले असते. ONDC असल्याने त्याच्या आवडीच्या कोणत्याही ॲपवर त्याला लॉग इन करून एकच चेकआउट करून हे सर्व बुक करता येईल. आता ONDCचा विक्रेत्यांना कसा फायदा होईल ते पाहूया. ONDC असल्यानं विक्रेत्यांना संपूर्ण व्हॅल्यू चेन कमी खर्चात उपलब्ध होते. नेटवर्कवर असलेल्या कोणत्याही ॲपद्वारे विक्रेत्याला फक्त एकदाच नोंदणी करायची आहे आणि नेटवर्कवरील सर्व ॲप्लिकेशन्सद्वारे संपूर्ण खरेदीदार विश्वाला उपलब्ध व्हायचा आहे.
ONDC वर असलेल्या विक्रेत्यांना स्वतःला कोणत्याही अटी व शर्तींवर काम करायचं आहे हे निवडता येईल. विक्रेत्याचा या सर्व फायद्यांमुळे नफा वाढतो. आजच्या प्लॅटफॉर्म केंद्रित युगात प्लॅटफॉर्मने देऊ केलेल्या पर्यायांद्वारे विक्रेत्यांना बदलले जाण्याची जोखीम असते आणि यामुळे त्यांना खरेदीदार विश्वात असलेला प्रवेश गमवावा लागतो. ONDC दुसरीकडे बदलले जाण्याची जोखीम दूर करते. विक्रेत्याला पुढील विक्रेता ॲपवर जाता येतं आणि म्हणूनच कोणत्याही खरेदीदाराला तो दिसण्यात बाधा येत नाही. अशा परिस्थितीत सर्व खरेदीदार आपल्याला पाहू शकतात. विक्रेत्यांना नेटवर्क व्यापी प्रतिष्ठा सुद्धा राखता येईल. म्हणजेच आपण वेगळ्या विक्रेता ॲपद्वारे सामील झालात तरी सुद्धा आपली प्रतिष्ठा अबाधित राहील. ONDC असल्यानं विक्रेत्यांना विक्रेता ॲपकडून समृद्ध व्यवसाय वाढवण्यासाठीचे विश्लेषण सुद्धा मिळेल, जेणेकरून त्यांच्या व्यवसायात उपयोगात आणता येणाऱ्या कृतीचे ज्ञान त्यांना मिळेल. एक तंत्रज्ञान कंपनी म्हणून ONDC नेटवर्कवर एक तंत्रज्ञान प्रदाता म्हणून आपल्याला सूचीबद्ध करून घेता येईल. हे केल्यावर नेटवर्कवर असलेले इतर बरेचसे ॲप्स आपण लगेच शोधू शकता. चला एक उदाहरणातून आपण हे समजून घेऊया. समजा आपण इमेज प्रोसेसिंगवर आधारित कॅटलॉग निर्मितीचे साधन तयार केलेले आहे आणि आपण ONDC सह आपले तंत्रज्ञान समाधान सूचीबद्ध केले आहे. नेटवर्कवर असलेल्या विक्रेता ॲप्सना त्यांच्या विक्रेत्यांसाठी कॅटलॉग तयार करता यावा म्हणून आपल्या तंत्रज्ञानाचा फायदा उचलता येईल. विक्रेत्याने एका उत्पादनाच्या चित्रावर फक्त क्लिक केल्यावर ती वस्तू अनेक भाषांमध्ये आपोआप ओळखली जाईल. तो किंमतीचे तपशील जोडेल आणि ही प्रक्रिया पुन्हा करेल, जेणेकरून त्याला इतर उत्पादनांसाठी त्वरित कॅटलॉग तयार करता येईल. एक तंत्रज्ञान प्रदाता म्हणून यामुळे आपल्याला विविध व्यवसाय मॉडेल्सच्या माध्यमातून त्वरित कमावण्याची संधी मिळते. आपल्या गो टू मार्केट धोरणाला चालना देण्याचा आणि थोड्या वेळातच आपला व्यवसाय वाढवण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे, नाही का? तर आपल्याला ONDC नेटवर्कचा भाग कसा बनता येईल? एक ई-कॉमर्स प्लेयर म्हणून नेटवर्कमध्ये आपल्याला एक किंवा एकाधिक भूमिका साकारता येतील आणि त्याच्या वाढत्या पोस्टचे फायदे उचलता येतील. एक खरेदीदार ॲप्लिकेशन म्हणून आपल्याला सामील होता येईल आणि ONDC नेटवर्कवर असलेल्या कोणत्याही विक्रेत्याकडून खरेदी करण्यासाठी आपले ॲप्लिकेशन वापरण्याकरिता आपले खरेदीदार बेस मिळवता येईल. आपल्याला विक्रेता ॲप्लिकेशन म्हणून सामील होता येईल आणि नेटवर्कवर आधीपासूनच असलेला मोठा खरेदीदार बेस आपल्याला व्यापारी आणि विक्रेत्यांना उपलब्ध करून देता येईल. आपल्याला गेटवे म्हणून सुद्धा सामील होता येईल आणि खरेदीदार ॲप्समधून विशिष्ट डोमेन किंवा स्थानातील विक्रेता ॲप्सना शोधप्रश्न प्रसारित करता येतील. किंवा एक तंत्रज्ञान प्रदाता म्हणून आपल्याला सामील होता येईल आणि मोठ्या संख्येतील ई-कॉमर्स खेळाडूंसाठी उपलब्ध होता येईल, जे आपले तंत्रज्ञान वापरू शकतील. ONDC हा भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या DPIITचा एक उपक्रम आहे. राष्ट्रीय स्तरावर कीर्ती मिळवलेल्या संस्थांच्या पाठिंब्यानं या नेटवर्कचे व्यवस्थापन एका नफा न कमावणाऱ्या कंपनीद्वारे केले जात आहे. दिग्गजांनी बनलेली सल्लागार समिती या उपक्रमाचे मार्गदर्शन करत आहे. ONDC ही खऱ्या अर्थानं मेड इन इंडिया डिजिटल क्रांती आहे आणि या उपक्रमाला अनुभवी नेतृत्व संघाचे प्रोत्साहन लाभलेले आहे. ONDC बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटवर लॉग इन करा किंवा ईमेलद्वारे आमच्याशी संपर्क साधा.